स्वातंत्र्य दिनाचं महत्व वेगळंच असतं, सगळे उत्साहात असतात. पण इमॅजिन करू शकतो 1947 साली भारतवासियांच्या भावना काय असतील. इतक्या मोठ्या संघर्षानंतर स्वातंत्र्य येत होतं, पण दुर्दैवाने त्या स्वातंत्र्याला त्याच्या थोड्याशा आधी घडलेल्या काही घटनांमुळे एक विलक्षण दुःखाची किनार सुद्धा होती. कारण भारताची फाळणी होत होती. फाळणीच्या इतिहासावरती भरपूर पुस्तकं लिहिली गेलेली आहेत, पण मी एक खूप इंटरेस्टिंग पुस्तक वाचलं जे फक्त 1 ते 15 ऑगस्ट 1947 या 15 दिवसांची गोष्ट सांगतं. त्या दिवसामध्ये आपले महत्वाचे नेते, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, सामान्य माणसं काय करत होती याचं अतिशय प्रभावी चित्रण केलंय. आपल्याला असं वाटतं की कुठला तरी उत्कृष्ट एडिट केलेला सिनेमा आपण बघतोय. प्रत्येक दिवशीच्या महत्वाच्या घटना त्याच्यामध्ये अक्षरशः गल्लीपासून दिल्लीपर्यंत महत्वाच्या अनेक घटनांचा वेध घेतलेला आहे. म्हणजे एकाच दिवशी गांधीजी काश्मीरच्या प्रवासात आहेत, त्याच दिवशी नेहरू पुढच्या काही काळाची तयारी करतायत, त्याच वेळेस कुठे काही खलबतं चालू आहेत. अजून एक उदाहरण द्यायचं तर बाबासाहेब आंबेडकर यांना कायदेमंत्री होण्याची काही प्रकारे नेमणूक करणारं पत्र आलेलं आहे. त्याच सुमारास अशोक कुमारचा एक पिक्चर अतिशय उत्तम गर्दी खेचतोय. पुढे गेलं की एक दिवस असा येतो ज्या दिवशी गांधीजी लाहोरमध्ये हिंदूंना सांगतायत प्राण गेला तरी बेहत्तर, प्रतिकार करू नका. आणि त्याच वेळेस गुरुजी सिंध प्रांतामध्ये हिंदूंचं मनोधैर्य वाढवत आहेत. त्याच वेळेस तिथल्या हिंदूंना सुरक्षितपणे भारतात कसं घेऊन यायचं याची योजना तिथल्या स्वयंसेवकांसोबत बनवत आहेत. ऐन फाळणीचा अतिशय पेटलेला कालखंड आहे. मुस्लिम नॅशनल गार्ड्सच्या हिंदूंना पळवून लावायच्या, मुलींना पळवून आणायच्या योजना ठरत आहेत. आणि त्याच वेळेस राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख वंदनी मावशी केळकर त्या आगडोंबामध्ये उतरून तिथल्या हिंदू स्त्रियांना मनोधैर्य वाढवतात. कराचीला त्या 12-13 ऑगस्टच्या सुमारास आहेत, त्या धगीत, त्या आगीत अनेक घटना घडतात. महाराष्ट्रामध्ये त्याच वेळेस मंतर प्रांत कुठले होतील याची खलबतं चालू आहेत. काँग्रेसमधल्या डाव्यांना चिंता पडली की आता स्वातंत्र्यानंतर आपलं काय होणार, आणि म्हणून त्यांच्या बैठकी चालल्यात. त्यांच्यावर फाळणीचा काही प्रभावच दिसत नाहीये. त्याच्यातून पुढे शेकाप निर्माण होतंय. अशा अनेक उत्कंठावर्धक घटना याच्यामध्ये आहेत. ते 15 दिवस हे पुस्तक मराठीत तर बेस्ट सेलर आहेच, पण ते ह्याच्यानंतर गुजराती, हिंदी, इंग्रजी, पंजाबी, तेलुगू आणि नुकतंच बंगालीत सुद्धा गेलेले. तुम्ही सुद्धा हे पुस्तक आवर्जून वाचा, एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळेल.